श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. प्रभू श्रीराम हे सृष्टीतील प्रत्येक कणाकणात आहे. पवित्र गंगाजलाच्या प्रत्येक थेंबाथेंबातही रामच वास करतात. छोटे बाळ जेव्हा बोलते आणि हसते तर तेही बाळ रामांचेच गुणगान गात असते. पशुपक्षीही श्रीरामांचीच गाथा गात असतात. रामाचा नामजप केल्याने व्यक्तीची सर्व पापे आश्चर्यजनक रूपाने नष्ट होऊन जातात आणि त्यास माहितीसुद्धा पडत नाही. भक्तो, श्रीरामनवमीच्या दिवशी ही एक वस्तू अवश्यच खा. पूर्ण वर्षभर जमून पैसा येत राहील. रामनवमी दिवशी केलेल्या पूजापाठने भक्तांना धनधान्य आणि सुखसमृद्धीचा भरपूर आशीर्वाद प्राप्त होतो. तर हो भक्तो, आज मी तुम्हा भक्तगणांना हे सांगण्यात जात आहे की रामनवमीच्या दिवशी असा कोणता खास उपाय केला जाईल आणि त्याचसोबत ती अशी कोणती वस्तू खाल्ल्याने पूर्ण वर्षभर जमून पैसा येत राहील, घरात धनधान्याची समृद्धी होईल, तसेच सुख शांती आणि समृद्धीचा वास होईल. पूर्ण वर्षभर घरात धनाची चणचण भासणार नाही. बघतो, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू नारायणांच्या 21व्या अवताराच्या रूपामध्ये त्रेतायुगामध्ये महाराजा दशरथ महाराणी कौशल्याच्या घरामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता. त्यामुळे रामनवमीचा दिवस सर्वाधिक खास मानला जातो. रामचरित्र मानसमध्ये तुळशीदासांनी लिहिलेले आहे की नवमी तिथी मधुमास पुनिता शुक्ल पक्ष अभिजित हरिपित्ता म्हणजेच अभिजित मुहूर्तामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता. म्हणजेच की चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीच्या दिवशी ठीक दुपारच्या वेळी अभिजित मुहूर्तामध्ये दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्रीराम प्रकट झाले होते. यांचा जन्म अयोध्येमध्ये झाला होता. तेव्हापासूनच हा रामनवमीचा दिवस सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि खास मानला जातो. बघतो, या रामनवमीच्या दिवशी सर्व सिद्धी योगासोबत कित्येक सर्व शुभयोगांची निर्मिती होणार आहे आणि याच कारणामुळे ही रामनवमी खूपच खास सिद्ध होणार आहे. रामनवमीच्या दिवशी आपण जर कोणते नवीन कार्य करतो, शुभ कार्य करतो आणि मंगल कार्याचा शुभारंभ करतो तर ते सर्वाधिक आपल्या जीवनामध्ये लाभदायी सिद्ध होते. या रामनवमीच्या दिवशी अशी कोणती वस्तू खाल्ल्याने पूर्ण वर्षभर तुमच्या जीवनामध्ये धनाची कधी कमतरता येणार नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त या रामनवमीच्या दिवशी खूपच शुभ आणि विशेष दुर्लभ योग जुळून येत आहे. त्यामुळे या दिवशी जर ही एक वस्तू खाल्ली जाईल तर पूर्ण वर्षभर धन पैसा जमून येत राहील. पैशांची तंगी यापुढे कधी तुम्हाला झेलावी लागत नाही. तर हो भक्तो, या दिवशी सकाळी लवकर उठा, तसेच स्नानविधी इत्यादी नित्यकर्मे आटपून घेऊन आपल्या पूजाघर मंदिरातील देवी देवतांची पूजा करा. श्रीहरी विष्णुदेवांना जल अर्पण अवश्य करा. तसेच शक्य झाल्यास रामनवमीचे व्रत अवश्य करा. रामनवमीचे जे व्रत असते ते 3 प्रहरापर्यंतच मानले जाते. या 3 प्रहरांचा अर्थ हा असतो की सकाळी सूर्य उदयापासून दुपारी 2:50 हे 3 प्रहर पूर्ण होतील. जर तुम्ही रामनवमीचे व्रत ठेवू इच्छित आहे तर हे 3 प्रहरांचे व्रत केल्याच्या नंतर जेवण आधी जेवून घेतले पाहिजे. आणि जर हे व्रत करत नसाल तर तुम्ही राम जन्मोत्सवानंतर देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर जेवण जेवू शकता. तर रामनवमीच्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी सर्व कार्यांतून निवृत्त होऊन श्रीहरी विष्णू अवतार प्रभू श्री रामांचा मध्यान्ह काळामध्ये विशेष पूजा अर्चा करा. श्रीरामांची पूजा करण्यासाठी त्यांचे आवाहन केले जाते आणि हे आवाहन करण्यासाठी त्यांच्या समोर अक्षता आणि फुले अर्पण केली जातात. त्यानंतर श्रीरामांना गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान घातले जाते. प्रभू श्री रामचंद्रांना दूध, दही, साखर तसेच पंचामृत जे की 5 वस्तूंनी बनवले जाते याने स्नान करून घ्यावे. चंदनाचा लेप लावून स्नान घाला आणि अत्तर लावा. त्यानंतर प्रभूंना तुळशीपत्र अवश्य अर्पण करा, कारण की हे तुळशीपत्र श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर अक्षता आणि फुलांची माळ चढवा. चांगल्या प्रकारे प्रभू श्री रामचंद्रांचा शृंगार करा. हे कार्य दुपारी 12 वाजायच्या आत संपन्न करून घ्यावे. आता ठीक दुपारी 12 वाजता प्रभू रामांसमोर नैवेद्य ठेवा आणि श्रीहरी रामांना भोग प्रसादाच्या स्वरूपात अनेक प्रकारच्या मिठाई आणि इतर अन्य भोग प्रसादाची सामग्री त्यांच्या समोर ठेवू शकता. फळांमध्ये सफरचंद, द्राक्षे, अननस हे सर्व अर्पण करू शकता. परंतु यामध्ये प्रभू श्री रामांना सर्वात अत्यंत प्रिय असलेली वस्तू जी आहे ती म्हणजे खीर. श्रीरामांना खीर अत्यंत प्रिय होती. त्यामुळे जर तुम्ही व्रत ठेवता तर तुम्ही फळांसोबत खीर बनवून प्रभूंना भोग प्रसादाच्या स्वरूपात अवश्य अर्पण करा. जर तुम्ही व्रत उपवास करत नसालही तर तुम्ही रामचंद्रांच्या जन्मोत्सवानंतर जेव्हा तुम्ही जेवण ग्रहण कराल तर तुम्ही साधी खीर बनवून रामचंद्रांसमोर अर्पण करा आणि या खिरीमध्ये तुळशीपत्र मात्र आवर्जून टाका आणि केसर इत्यादी घालून भगवंतांना भोग प्रसादाच्या स्वरूपात अवश्य दाखवा. खिरीच्या 4ही बाजूस पाणी सोडावे आणि त्यानंतर आरती करून घ्यावी.
आरती केल्याच्या नंतर नैवेद्य घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रसादाच्या स्वरूपात वाटावा. फळ, मिठाई, इतर अन्य सामग्री जी की भोग प्रसादाच्या स्वरूपात ठेवलेली आहे त्यासही प्रसाद म्हणून वाटून घ्या. भगवंताची स्तुती करा आणि आरतीनंतर श्री रामचरित्र मानसचा पाठ सुद्धा अवश्य करा. कारण की रामचरित्र मानसच्या पाठाची रचना ही याच दिवसापासून करण्यात आली होती भक्तो. त्यामुळे तुम्ही रामनामाचे उच्चारण अवश्य करा. पूजा आरती संपन्न झाल्यानंतर श्रीहरी विष्णू अवतार प्रभू श्री रामचंद्रांसमोर हात जोडून प्रार्थना करा की हे प्रभू, तुम्ही तर अंतर्यामी आहात आणि तुम्ही साक्षात सृष्टीचे पालन करता श्रीहरी विष्णूंचे अवतार आहात. तुमच्या जेवढ्या पण मनोकामनांच्या इच्छा आहेत त्या सर्व प्रभूंसमोर नतमस्तक होऊन त्या पूर्णत्वास जाण्यासाठी तुमच्या मनोकामनांची करुणा बघा आणि प्रभूंना बोला की आमच्या ज्या पण अडचणी आहेत, ज्या पण मनोवांछित इच्छा आहेत त्यांना तुमच्या आशीर्वाद कृपेने अवश्य पूर्ण करा. आणि यानंतर जेव्हा तुम्ही जेवण ग्रहण करा तेव्हा तुम्ही प्रसादाच्या रूपात जी खीर प्रभूंसमोर ठेवलेली आहे तिला नक्कीच आवर्जून स्वतः ग्रहण करायचे आहे. थोडीशी का ना असो पण खायचे मात्र नक्कीच आहे. म्हणजेच की तुम्हाला या रामनवमीच्या दिवशी जी एक वस्तू आवर्जून खायची आहे ती म्हणजे खीर आहे. बघतो या दिवशी ही खीर खाण्याचे खूपच महत्त्व असल्याचे विशेष मानले जाते. रामनवमीच्या दिवशी खीर खाल्ल्याने त्या व्यक्तीला पुढील त्याच्या जीवनात कधी आर्थिक तंगी व कंगालीचा सामना करावा लागत नाही आणि सुख समृद्धी व धनधान्याची प्राप्ती होत राहून पूर्ण वर्षभर जमून पैसा येत राहतो. स्वयं श्री हरी विष्णू अवतार प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्यांच्यावर श्रीरामांचा आशीर्वाद असतो त्यांच्यावर तर स्वयं श्री हनुमान महाराज हे आपल्या कृपेचा वर्षाव करतात. त्यांच्या जीवनातील सर्व भयसंकटे, कर्जे व आर्थिक तंगीपासून मुक्त करतात व अशा व्यक्तींवर स्वयं आपला जागृत प्रभाव कायम बनवून ठेवतात. त्यामुळे बघतो या रामनवमीच्या दिवशी ही खीर आवर्जून खाल्ली पाहिजे. आणि जेव्हा ही खीर खाल तेव्हा त्यामध्ये एक वेलची अवश्य टाका. ज्या फळांना तुम्ही भोग प्रसादाच्या स्वरूपात ठेवलेले आहे जसे की द्राक्षे, सफरचंद, अननस तर यांचेही तुम्ही नक्कीच सेवन करा. तसेच प्रभू श्री रामचंद्रांना जर तुम्ही हिरवी द्राक्षे अथवा काळी द्राक्षे भोग प्रसादाच्या स्वरूपात ठेवली असतील तर ती तुम्ही नक्कीच खावी. कारण की हे खूपच विशेष शुभदायी मानले जाते. रामनवमीच्या दिवशी खिरीमध्ये तुळशीपत्र व वेलची टाकून खाल्ली पाहिजे. रामनवमीच्या दिवशी खिरीमध्ये तुळशीपत्र व वेलची टाकून खाल्ली जाईल तर हे सोन्याहून पिवळे राहील. जीवनामध्ये कधी तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागत नाही आणि यापुढे जीवनात तुम्ही श्रीमंतीत जगू लागता. तर यास तुम्ही आवर्जून खावे आणि तुमच्या कुटुंब परिवारामध्येही प्रसादाच्या रूपात अवश्य वाटून खायला द्यावे. कारण की ही वस्तू प्रभू श्री रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे आणि जी वस्तू प्रभू श्री रामचंद्रांची सर्वाधिक प्रिय आहे ती वस्तू जर तुम्ही या रामनवमीच्या दिवशी खाता तर पूर्ण वर्षभर जमून पैसा येत राहील. पैशांची तंगी कधीच झेलावी लागणार नाही. तसेच वर्षभर सुख समृद्धी व धनधान्याची प्राप्ती होत राहील. बघतो या वर्षीच्या रामनवमीच्या दिवशी विशेष व कित्येक प्रकारचे दुर्लभ योग जुळून येत आहे. कित्येक राजयोगही बनत आहे. सर्व ग्रहांचा दुर्लभ योग ही जुळून येत आहे. धनयोग, समृद्धी योग ही निर्माण होत आहे. सर्व सिद्धी योग जुळून येत आहे. तर एवढ्या सर्व धनयोग, सिद्धियोग व राजयोगांच्या जुळून येत असल्याच्या कारणांमुळे जर रामनवमीच्या दिवशी तुम्ही ही खीर खाता आणि काळी अथवा हिरवी द्राक्षे खाता तर ही वस्तू खाल्ल्याने तुमच्या जीवनाच्या सर्व मनोकामना निश्चितपणे पूर्ण होतात आणि श्रीहरी विष्णू अवतार प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद तुमच्या जीवनाला प्राप्त होतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तंगी झेलावी लागत नाही. तर बघतो या वर्षीच्या रामनवमीच्या दिवशी ही एक वस्तू तुम्ही आवर्जून अगदी अवश्यच खा आणि मग पहा कसा चमत्कार होतो. प्रभू श्रीराम तुमच्या जीवनामध्ये धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे करतील. श्री लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये सदैव वास करे. श्री लक्ष्मी पुन्हा कधीच तुमच्या घरातून जाणार नाही. कारण की बघतो रामनवमीच्या दिवशी या वस्तूंना खाण्यास आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये विशेष शुभदायी असल्याचे मानले गेलेले आहे. आणि हेही लक्षात असू द्या की या दिवशी सकाळ संध्याकाळ दिवा अवश्य प्रज्वलित करा, सण साजरा करा, प्रसन्न राहा आणि या दिवशी कोणा एका गोरगरीब व्यक्तीला छोटे मोठे दानही आवर्जून करा. भक्त असे केल्याने श्री हनुमान महाराजांची विशेष कृपा प्राप्त होऊन तुमच्यावरील कर्ज एका वर्षाच्या आत उतरून जाते आणि तुमच्या आयुष्यात धनधान्याची भरभराट व बरकत होते. त्यासोबत जर तुम्हाला बेलपत्र प्राप्त होते तर या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना अवश्य अर्पण करा. तसेच एक बोराचे फळही तुम्हाला मिळते तर तेही तुम्ही भोग प्रसादाच्या रूपात अर्पण करा आणि यास तुम्ही अवश्य खा. याने जीवनात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही. तर बघतो या रामनवमीच्या दिवशी या सर्व गोष्टींना खास व विशेष काळजीपूर्वक करा व आपल्या जीवनास आनंदी व सुख समृद्धीच्या भरभराटीने संपन्न करून राहा. बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.